नमस्कार मंडळी, खानदेशी कुकिंग चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण मस्त असं घट्टसर अजिबात पाणी न सुटणारं दही कसं लावायचं ते आज आपण पाहणार आहोत। तुम्ही पाहू शकता मस्त असं घट्टसर दही मी लावलेलं आहे आणि ते मातीच्या भांड्यामध्ये कसं लावायचं ते आज आपण पाहणार आहोत। मी इथे 1 लिटर दूध मावेल असं छोटं मातीचं भांडं घेतलेलं आहे। स्वच्छ असं त्याला धुवून घेतलेलं आहे। आता यामध्ये दही टाकून घेणार आहे। तुम्ही बघू शकता 2 ते 3 चमचे मी यामध्ये दही टाकून घेते। दही आपल्याला थोडं घट्टच घ्यायचं आहे जेणेकरून घट्टच दही लागेल। तुम्ही पाहू शकता मी 3 चमचे दही घेतलेलं आहे। मी 1 लिटर दुधाचं दही लावणार आहे, त्यानुसार तुम्ही यामध्ये विरजण घेऊ शकता। मधून हे पसरवून घेतलेलं आहे, हे बघा अशा पद्धतीने। आणि यामध्ये मी आता कोमट केलेलं दूध वापरणार आहे। जास्त गरम दूध नाही वापरायचं आहे। साय देखील मी यामध्ये टाकून घेते जेणेकरून दही लागल्यानंतर त्यावर छान अशी मलाई जमा होते। हे पहा कोमट केलेलं दूध मी यामध्ये टाकून घेते। दूध आपल्याला कोमटच ठेवायचं, जास्त गरम दूध नाही घ्यायचं आहे। आता मी हे झाकून ठेवणार आहे। छान असं आपण हे गरम ठिकाणी ठेवायचं आहे, नाहीतर तुम्ही हे छान असं कॉटनच्या ओढणीने किंवा कापडाने देखील झाकून घेऊ शकता। हे बघा अशा पद्धतीने मी कॉटनची ओढणी घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने झाकून घेते। तुम्ही अशाच पद्धतीने स्टीलच्या भांड्यामध्ये किंवा काचेच्या भांड्यामध्ये देखील दही लावू शकता। बघा रात्रभर मी तसंच ठेवलं होतं, सकाळी उठून तुम्ही पाहू शकता मस्त असं घट्टसर दही आपलं लागलेलं आहे। तुम्हाला जर अजून घट्ट हवं असेल तर तुम्ही हे फ्रीजमध्ये असंच्या असं ठेवू शकता। हे पहा अजिबात पाणी नाही सुटलेलं आहे दहीला, मस्त अशी मलाई देखील दहीला आलेली आहे। हे पहा घट्टसर मस्त असं पांढरं शुभ्र दही तयार झालेलं आहे। हे पहा अजिबात पाणी नाही सुटलंय। जर तुम्ही अशा पद्धतीने भांड्यामध्ये पण लावलं तर असंच दही निघेल। जर दही तुम्ही मातीच्या भांड्यामध्ये जर लावलं तर छान असं ते घट्टसर बनतं, त्याला पाणी जास्त सुटत नाही। आणि स्टीलच्या भांड्यात जर किंवा काचेच्या भांड्यामध्ये तुम्ही जर दही लावलं तर त्याला पाणी खूप सुटतं, म्हणून शक्यतो मातीच्या भांड्यामध्येच तुम्ही दही लावायचं। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।